ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मंगळग्रह मंदिरात या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती जसं मंदिराचं दर्शन घेतात तशाच पद्धतीने आपण या ठिकाणी दर्शन घेतलं आहे। अनेक वर्षापासून माझी इच्छा होती की या ठिकाणी यावं। मला वाटतं त्यालाही योग लागतात। 27 वर्षानंतर हा सर्वात मोठा योग यावेळेला आहे मंगळग्रहाचा आणि कदाचित परमेश्वराची इच्छा आज मी तर आलो, आज दर्शन घेतलं। एक प्रसन्न वातावरण जर देवाच्या मनात आलं तर कुठे काय निर्माण होऊ शकतं याची प्रचिती या ठिकाणी आलेली आहे। एक अनेक याच्याबद्दलच्या आख्यायिका आहेत। इथं कचरा घाण होते, कचरा डेपो होता, लोक इथं यायला घाबरत होते, परंतु आज जगभरातले लोक या ठिकाणी येतात आणि जगातलं मला वाटतं एक 2 नंबरचं मंदिर हे मानलं जातं। म्हणून मला वाटतं जे काही तुमच्या असलेल्या अडचणी असतील, तुमच्यावर असलेली संकट असेल, या देवाच्या माध्यमातून त्यांच्या आराधना जर केली तर निश्चितच त्याचं निराकरण होतं। मी पण आज योग साधून आज त्यांच्या दर्शनाला आलो, अत्यंत चांगलं वाटलं। पुढे आणखीन 2 महिन्यानंतर पुन्हा यायचं योग आहेत असं मला वाटतं। मिसेस सहित पुन्हा एकदा दर्शनाला मी नक्की येणार आहे। काय साकडं घातलेलं आहे? साकडं देवाकडं साकडं घालून काही मिळत नसतं, देवाकडं साकडं घालायचं नसतं तर देवाचा आशीर्वाद घ्यायचा असतो। तो सर्व जाणतो, तो जाणता आहे। आपल्यावर असलेले संकट असतील, आपल्याला असलेल्या अडचणी असतील, आपल्याला जे हवं असेल ते देवच त्याला म्हटलं जातं की देव ते ऑटोमॅटिक आपल्याला देतो। म्हणून मागणी अशी काही केली नाही, फक्त आशीर्वाद देवाचा असावा अशी मी प्रार्थना त्यांच्यासमोर केली। आदरणीय नामदार संजयजी शिरसाट साहेब हे मंत्री जरूर आहेत, परंतु परमेश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा आणि आस्था आहे। ते या ठिकाणी मंत्री म्हणून आले असं जरी आपल्याला वाटत असलं, किंबहुना ते काही अंशी खरं जरी असलं तरी देखील ते या ठिकाणी एक भक्त म्हणून आले होते, एक भाविक म्हणून आले होते। आणि कोणताही भाविक लहान आणि मोठा नसतो देवादारी, पण निश्चितपणे त्यांच्या भोवती जो गरिमा आहे, जो एक प्रकारचा औरा आहे, ते पाहून आम्हाला आनंद तर झालेलाच आहे। या ठिकाणचं वातावरण आणि सर्व व्यवस्था सुविधा बघून त्यांना खूप आनंद झाला आहे। त्यांनी या ठिकाणचं कौतुक पण केलं आणि पुन्हा येण्याची इच्छा जी आहे ती बोलून दाखवली आहे। परमेश्वर कृपेने इथला वारा, इथल्या वाईब्स अशा काही आहेत की कोणी कितीही ठरवलं की मला पटकन इथून परत जायचं आहे तरी तो परत जाऊ शकत नाही। आणि एकदा येऊन गेल्यानंतर आता पुन्हा इथं यायचं नाही असं कोणालाच वाटत नाही, किंबहुना असंच वाटतं की मला इथं वारंवार यायचं आहे। खरं म्हणजे आज ते सहकुटुंब सहपरिवार येणार होते, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत। ती त्यांची इच्छा अपूर्ण आहे। म्हणून ते म्हटले की हे जे 2025 वर्ष आहे हे मंगळग्रहाच्या प्रभावाचं वर्ष आहे, त्याच्यामुळे डिसेंबरच्या आत मी सपत्नीक जरूर येईल आणि ते भूम्यागाची पूजा देखील या ठिकाणी करणार आहेत। मंत्री संजय शिरसाट यांनी काय संकल्पना केली होती आणि काय संकल्पना या ठिकाणी आज त्यांनी सुचलेली आहे? ते पूर्णतः एक भाविक म्हणून श्रद्धेने या ठिकाणी आले होते, परमेश्वराचे आशीर्वाद मागण्यासाठी आले होते। आणि हा परिसर, हे मंदिर याच्याविषयी त्यांना खूप काही ऐकून होते। 2-3दा आमची भेट झाली। आता लंडनला लोकमतचा जो कार्यक्रम झाला त्यातही आम्ही सोबत होतो, त्यावेळी देखील त्यांनी बोलून दाखवलं की मला यायचंच आहे आणि या 3 दिवसाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान मी नक्की येणार। मला जर पूजेला नाही बसता आलं, तितका वेळ नाही मिळाला तरी मी किमान धावती भेट आशीर्वाद घेण्यासाठी जरूर देईल असं ते बोललेच होते, त्याप्रमाणे ते आलेत। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।